धानाच्या सर्व कडपांना अंकुर निघालेले आहे। अख्खा धान सडलेला आहे आणि बेसिक शेतकऱ्याकडे कुठंच एक दानासुद्धा तो धान्य आपल्या घरी घेऊन जाणार नाही, ही परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची आहे। आणि 70% शेतकरी ह्या स्थितीमध्ये आहेत। या अवकाळी पावसाने दीपावलीच्या पूर्वी पाऊस आला, दीपावलीपर्यंत पाऊस आला, त्यामुळे धान काटणी लेट झाली आणि त्यानंतर दीपावली आली। दीपावलीमुळे 2-4 दिवस लोक आपल्या दीपावलीच्या त्योहारामध्ये सण उत्सव मनवण्यामध्ये राहिले आणि त्याच्यानंतर दीपावलीनंतर धान काटणीला सुरुवात झाली आणि धान काटणीला सुरुवात झाल्यानंतर लोकांच्या शेतामध्ये अशा प्रकारे धान्य कडपा पडलेले आहेत आणि ह्या कडपा पडल्यानंतर आज दिनांक 28 आणि दिनांक 25ला खूप मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळे रेनफॉल्स जवळपास 70 ते 100 mm पाऊस पडला आणि खूप भयंकर पाऊस पडला आणि 2 दिवसांमध्ये 26-27ला थोडा पाऊस थांबला आणि पाऊस थांबल्यामुळे लोकांना आस होती की हे धान्य जे आहे हे कामात येईल, म्हणून त्यांनी कळपांना सुकू दिलं। पण हे कळपा सुकायला लागल्या आणि पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे आणि हा पाऊस आता कंटिन्युअस 3-4 दिवस पाऊस आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे। त्यामुळे आता शेतकरी पूर्णतः बर्बाद झालेला आहे, शेतकऱ्याकडे काहीही राहिलेलं नाही। तरी ह्या गोष्टीकडे सरकारने आणि लीडर्स म्हणजे जे काही पॉलिटिकल लीडर्स असतील, जे काही नेते असतील, त्यांनी ह्या गोष्टींचा महत्त्वाचा मुद्दा आहे। शेतकऱ्यांना जवळपास ह्या हेक्टरी 75,000 रुपये खर्च लागलेला आहे आणि त्यांच्याकडे कुठलंच उपजीविका करायला साधन नाही आहे। तरी माझी विनंती आहे की सरकारने शेतकऱ्यांना कमीत कमी हेक्टरी 1 लाख रुपये मदत करायला हवी आणि दुसरं म्हणजे की जे आपले गुरंढोरं आहेत त्यांच्यासाठी सध्या चारासुद्धा राहिलेला नाही, तर चाऱ्यासाठी पण सरकारने काहीतरी मदत करायला हवी। कारण का हा 95% लोक आमच्या जिल्ह्यामध्ये, गोंदिया जिल्ह्याला शेतीवर अवलंबून आहेत। तर शेतीशिवाय पर्याय काही नाही आहे, उद्योग नाही आहे त्यांना आणि कुठले पर्याय नाही आहेत। तरी शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावं, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष केंद्रित करावं, माननीय पालकमंत्री साहेबांनी लक्ष केंद्रित करावं आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत करावी, ही आमची विनंती राहील। धन्यवाद।